नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. पुण्यातील कर्णबधिर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून आता गंभीर दखल घेण्यात आली आहे. लाठीचार्ज प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात रात्री उशिरा आंदोलनकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना आंदोलनकर्त्या मुलांना भेटून त्यांच्या मागण्या समजून घेऊन तोडगा काढण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यात आणि त्याचनुसार आज दिलीप कांबळे या आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर आंदोलनकर्त्या मुलांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अद्वैत मेहता, आमचे प्रतिनिधी. अद्वैत, काय अपडेट आपण पाहतोय? अत्यंत गंभीरपणे दखल मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची घेतल्याचं बघायला मिळत आहे. स्वाती, आपण जर बघितलं तर आपल्या न्याय आणि रास्त मागण्यासाठी ही मुलं शांततेने आंदोलन करत होती. खरं तर 2 वर्षापूर्वी देखील त्यांनी असं आंदोलन केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची पण भेट झाली होती, परंतु त्यांच्या मागण्यावरती काही निर्णय होत नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी मुंबईला जायचा निर्धार केला होता. मुंबईला जाण्यासाठी जेव्हा परवानगी नाकारली तेव्हा ती मुलं व्यथित झाली होती आणि त्यानंतर बॅरिकेडिंग त्यांनी तोडली असा आरोप करत पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याच्यामुळे धावपळ झाली, अनेक मुलं जखमी झाली, पोलिसही जखमी झाले असं पोलिसांचा दावा आहे. परंतु 12 तास उलटून गेले तरी सरकारचा कुठलाही प्रतिनिधी तिथं पोहोचला नव्हता. विरोधक पोहोचले होते. जेव्हा चहूबाजूने टीका व्हायला लागली तेव्हा अनिल शिरोळे खासदार भाजपचे आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, आपलं बोलणं झालेलं आहे, दिलीप कांबळे हे स्वतः येत आहेत असं म्हटलं. इतकं करून सुद्धा पोलीस त्यांच्यावरती बधीरपणाचा आरोप झाला. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला, परवानगी घेतली नाही मोर्चाला, म्हणून आंदोलकांवरतीच गुन्हे करण्याची कारवाई सुरू केली होती. त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्र्यांना देखील याचं गांभीर्य कळलं आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई थांबवलेली आहे. आता अपेक्षा आहे की दिलीप कांबळे सामाजिक न्याय मंत्री थोड्या वेळामध्ये येतील, त्या मुलांशी बोलतील आणि कदाचित इथंच त्यांना लेखी आश्वासन, ज्याच्यावरती मुलं ठाम आहेत की आमचे ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती लेखी आश्वासन द्या, सरकारी निर्णय काढा, GR काढा, त्यानंतरच आधी आंदोलन थांबवू. तेव्हा बघायला लागेल की ही जी शिष्टाई करण्यामध्ये दिलीप कांबळे सफल होतात की नाही. अगदी अशीच अपडेट या प्रकरणाची आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद अद्वैत या माहितीसाठी.